लक्ष्मी, कशी आहेस? माझा सोड, तुम्ही कसे? मला काय गाडबडली, खरंच सांगतो, मी असेपर्यंत तुला सुद्धा काही होऊ देणार नाही. शब्द आहे माझं. माहिती, तुमच्यासाठी शुद्धीवर आले. कशी आहेस ग तू? स्वतः आजारी आहेस आणि काळजी माझी करतेस. तुला असं हॉस्पिटलमध्ये बेडवर नाही ग पाहत मला. अगं तुला सांगू, तुझा श्वास फुलायला लागतो ना, तेव्हा माझा श्वास बंद होतो का? असं नाही बोलायचं. तू आहेस ना, म्हणून मी आहे. अगं लक्ष्मी आहे म्हणून मी वाचते. खरंच सांगतो, हा तुझा हात हातात घेतला ना, तो आयुष्यभरासाठी आहे. असं मध्येच सोडणार नाहीये मी. माहिती आहे मला. आणि अहो, इतक्या सहजासहजी पिच्छा नाही सोडणारी लक्ष्मी तुमचा. मला सांगा, जानू आणि जयंतराव कसे आहेत? ठीक आहेत ना? या अवस्थेतही तू त्यांचा विचार करतेस? हो, असं काय करता? जे काही घडलं त्यानंतर मनात हा विचार येणारच ना. आपण आपल्या लेकींची लग्न लावून देतो आणि नंतर तर आई वडील म्हणून कदाचित दुर्लक्षच होत आहे आपलं. इतकं सगळं तिच्या आयुष्यात लग्न झाल्यापासून घडतंय आणि आपल्याला काही माहितीच नव्हतं. तू शांत हो, शांत हो. बघ अगं धाप लागते ना, नको ना इतकं बोलूस. जानूनं जे काही सांगितलं ते ऐकून मलाही खूप धक्का बसला आणि त्याच्यावर मार्ग काढू ना आपण. तू नको काळजी करूस. बघ, तो विचार करण्याची ही वेळ नाहीये. पण असं करून कसं चालेल? पण बिन काही नाही, आता अजिबात चालणार नाही. हे बघ लक्ष्मी, आता यापुढे तू फक्त तुझ्या आणि तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची, कळलं? तुम्ही बायका ना अशी छोटी मोठी दुखणी अंगावर काढता आणि मग हे असं होतं, एक दिवस दुखणं मोठं होऊन जातं. तुम्हाला नवऱ्याच्या गोळ्यांच्या वेळा बरोबर लक्षात असतं का? मुलांचे वाढदिवस लक्षात असतात. तुम्हाला सगळं करायचं असतं घरात. म्हणजे नातवंडांची हौस मौज करायची असते, त्यांचं कौतुक करायचं असतं. पण हे सगळं करताना स्वतःकडे कोण लक्ष देणार? तेवढं मात्र तुम्ही करणार नाही. तासन तास तुम्ही स्वयंपाकघरात उभे असता, पायात गोळे येतात अशा ना तुमच्या, पण ते मात्र तुमच्या लक्षात नाही. अख्ख्या कुटुंबाची काळजी करता, त्यांना अगदी व्यवस्थित गोडधोडाचं जेवण खाऊ घालता. आवाज देत होतास, पण तुझा आवाज कुणीच ऐकला नाही. आणि मग तुझा आवाज गेला का? अरे बापरे, मला सांग वेंकी दादा, तुला कोणी ढकललं रे? तुला त्या मुलाचा चेहरा आठवतोय का? काय रे वेंकी दादा, तू असं कसं आठवत नाही तुला त्या मुलाचा चेहरा? बघ जरा, प्रयत्न कर. जानू, मी जरा आलोच. जयंत, एक क्षणही सुखाने जगू देणार नाहीये मी तुला. मला तुला सतत असंच अस्वस्थ बघायचंय. मला फोन आला होता, आईला शुद्ध आलीये. चल, मला पण आईला कधी जाऊन भेटते ना असं झालंय. चल ना, आपण जाऊया. पण थांब जानू, तुला तुला आता फोन कोणाचा आला होता? ते मला वीणा वहिनीचा फोन आला होता. दादा चल ना, आपण निघूया. चल चल. काय झालं जयंत सर? तुमचा चेहरा का असा झालाय? नाही, आता मी आईला भेटायला हॉस्पिटलमध्येही नको जाऊ का? नाही, तुम्हाला असं वाटतंय का? नाही नाही जानू, असं काही नाही. इनफॅक्ट मी हेच म्हणणार होतो की मी पण येतो तुमच्यासोबत. कशाला? तुम्ही कशाला येताय? उगाच तिथे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची गर्दी नको. आम्ही दोघं जाऊन येतो ना. आणि तिकडे काय सिच्युएशन आहे हे मी तुम्हाला फोन करून कळवेन. तुम्ही घरी आराम करा, तुम्हाला पण आरामाची गरज आहे. हा, चल ना निकी दादा. थँक्यू. ये. बाबा हे बघा, मला एक चान्स द्या, एक चान्स द्या मला. मी खरंच जानूला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं नाही वागणार. प्लीज ट्रस्ट मी. पुढे रे, जाऊ दे ना हा विषय.
नको, हा विषय विसर आता. तुझी तब्येत बरी आहे ना? हा? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जयंत, जान्हवी, दोघी एक गोष्ट लक्षात ठेवा. काहीही घडलं ना तरी आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही नका रे काळजी करू. आणि जयंत, जे घडलं ते तुझी काहीच चूक नाहीये, त्यामुळे तुला दोष देण्याचा प्रश्नच नाही रे. आम्ही तुला याबद्दल दोष कधी दिला नव्हता आणि यापुढेही देणार नाही. जयंत, हे तुझ्याकडनं जे काही घडलं ना, ते तुला बरं नव्हतं म्हणून घडलं ना. तू त्याचा त्रास करून घेऊ नकोस बरं. जयंत ब्रो, जशी जानू आहे ना आमच्यासाठी, सेम तसाच तू सुद्धा आहेस. हो ना, तू अजिबात गिल्टी वाटून घेऊ नकोस. हे काय चाललंय? मला घरच्यांना याला वेड लागलंय असं सांगायचं होतं. सगळे त्यालाच सिंपती देत आहेत. खरं तर आता या क्षणी यांनी सगळ्यांनी मिळून जयंतला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायला हवं, पण सगळे त्याला समजून घेत आहेत. खरी व्यक्ती मी आहे, पण सिंपती मात्र याला जाते. असं सांगू मी सगळ्यांना की ते खूप चुकीचं वागतायत. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुम्ही अजूनही चिडले आहेत का माझ्यावर? आय नो माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली आणि मी रोज देवाकडे प्रार्थना करतो की मला लवकरात लवकर बरं करो. पण प्लीज आई, काहीतरी बोला.